पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. आपण जोरदार टाळ्या वाजवत येशूचा स्वागत करूया. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या प्रिय बंधूंनो, भगिनींनो, लहान लेकरांनो, प्रेज द लॉर्ड. प्रेमळ परमेश्वर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आपण त्यांच्या सानिध्यामध्ये शांत बसूया. त्यांच्या सानिध्यामध्ये आपण शांतपणे बसूया. हालेलुया. धन्यवाद येशू. आपले जिवंत परमेश्वर प्रेज द लॉर्ड सोबत चालणारा आहे, म्हणून तो आपल्याला धाडसी बनवणारा शब्द बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर आपल्याला सांगत आहे यशाया 41:10 वचनाद्वारे. हालेलुया. यशाया ग्रंथ 41 अध्यायातील 10 वचन अनेकांना पाठ असलेले वचन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक पप्पा आपल्या मुलाशी बोलत आहे, तसे सामर्थ्यवान शब्दाने पवित्र आत्मा या वचनाद्वारे आपल्याला धीर देत आहे. तू भिवू नको. तू भिवू नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुला सहाय्यही करतो. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. एक पप्पा आपल्या मुलाला जसे धीर देत आहे, तसे आपल्या परमेश्वर आपल्याला सांगत आहे, तू घाबरू नकोस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 परमेश्वर सांगत आहे, मी तुला सहाय करणार आहे, मी तुझ्या सोबत उभं राहणार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. जुन्या करारामध्ये देवाने बोललेल्या शब्द नवा करारामध्ये जिवंत प्रभू साक्रमणाद्वारे आपल्यामध्ये परिपूर्ण करत आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुझ्या सोबत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुला सोडून जाणार नाही. तू जरी मला सोडायचा प्रयत्न केला तरी मला माहिती आहे तू माझा मुलगा आहेस. प्रेज द लॉर्ड. मी तुला सोडणार नाही. हालेलुया. प्रियानो, अनेकदा आपल्याला कळते आता आशा ठेवायला जागा नाही. आता आशा जर काय उपयोग, आता काही होणार नाही. हालेलुया. असे आपल्याला खात्री होत आहे, तेव्हा पण परमेश्वराचा शब्द सामर्थ्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जुन्या करारापासून नवा करारापर्यंत जेव्हा आपण प्रवास करतो, आपल्याला कळते परमेश्वराने बोललेल्या प्रत्येक वचन, जरी काही गोष्टी विश्वास ठेवणं कठीण आहे, तरी परमेश्वर पूर्ण करून देणार.
हालेलुया. माणसं विनाकारण डोकं वापरायचं नाही. प्रेज द लॉर्ड. जीवनामध्ये अशा वेळ येत आहे जिथे प्रभू बरोबर सहकार्य करायचं, प्रभूला सांगायचं, प्रभू की तयार आहे, प्रभू मी समर्पण करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चुकीचा मित्र म्हटल्यावर आपल्या सोबत मिळालं तर चुकीचा मित्र म्हटल्यावर आपल्याला चुकीचा मार्ग दाखवून देणार. Praise the Lord. Hallelujah. 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 आत्मिक ज्ञान असलेले लोक पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये परमेश्वर जे बोलत आहे ते मात्र, परमेश्वर जे बोलत आहे तेवढे मात्र पूर्ण करत. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. आपल्याला माहिती आहे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 12व्या अध्यायामध्ये परमेश्वराने अब्राहमला सांगितलं मी तुला आशीर्वाद देणार. आशीर्वाद मिळणार म्हणून बोलतो कोणाला वाईट वाटणार नाही, सर्वांना बरं वाटणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमला देवाने अजून एक शब्द बोलले मी तुला आशीर्वाद बनवणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराने आणखी काहीतरी बोलले तुला आशीर्वाद मिळू दे म्हणून कोणतरी बोललं तर मी त्यांना पण आशीर्वाद देणार. किती मोठा आशीर्वाद आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तरी विचारायच्या जीवनामध्ये प्रश्न आहे ते देवाला पण माहिती आहे, त्याला पण माहिती आहे. कारण पवित्र संस्काराला हालेलुया. 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 देवाला पण माहिती आहे, त्याला पण माहिती आहे काय प्रॉब्लेम आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लग्न होऊन एवढ्या वर्ष झालं तरी अजून बाळाचा व्यक्ती नाही, अनेकाचा प्रॉब्लेम आहे. हालेलुया. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 13व्या अध्यायामध्ये हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर त्याला बोलत आहे 16व्या वचनाद्वारे. हालेलुया. मी तुझी संतती पृथ्वीच्या रजकणांसारखी करेन. कोणाला पृथ्वीच्या रजकणांची गणना करिता आली तर तुझ्या संततीचीही गणना होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर अब्राहमला सांगत आहे तुझ्या मुलाचं संख्या केवढ्या होईल माहिती आहे तुला. प्रेज द लॉर्ड. आकाशातील तारे मोजता येत नाही, त्यापेक्षा जास्त तुला मुलं असतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम बायकोला मध्ये भेटत आहे तेव्हा बायकोला एक सर्व गोष्टी सांगत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 15व्या अध्यायामध्ये पहिले वचन आता आपण ऐकूया. 15व्या अध्यायामध्ये पहिले वचन. या गोष्टी घडल्यावर अब्राहामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे. अब्राहामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. हालेलुया. हे सुंदर वाक्य आहे. सर्व पाठ करून घ्यायला पाहिजे. उजवा हात वर करू. तेव्हा शेवटचा एक वाक मात्र सिस्टरांच्या मागे आपण बोलूया. अब्राहामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. अब्राहामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अब्राहमला पक्का विश्वास आहे देवावर. प्रेज द लॉर्ड. अब्राहमला माहिती आहे देव बोललं तर पूर्ण होणार.
प्रेज द लॉर्ड. मी तुझा ढाल आहे म्हणून बोललं तर ढालाचं काम काही आहे. कोणतरी मारायला आलं तर ढाल मार खाणार, तू मार खायची गरज नाही. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सांगत आहे मी तुझ्या समोर उभं राहणार, तुला कोणी काय करणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपल्याला खूप बरं वाटत आहे. हालेलुया. त्यानंतर प्रभूने सांगितलं मी तुला मोठा प्रतिफळ देणार. आता या म्हातारपणामध्ये तुम्ही मला कशाला आता प्रतिफळ देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहम सोडलं नाही. अब्राहमने सांगितलं की आता मी आता एवढा म्हातारा झाला, ते प्रतिफळ वगैरे तुम्ही देणार आहे ते माझ्या घरामध्ये एक दास आहे, त्याचं नाव एलियासर म्हणून आहे. हालेलुया. तुम्हाला जे काही द्यायला वाटतं तुम्ही त्याला देऊ शकताय. हालेलुया. प्रभूने सांगितलं नाही, तो तुझा दास आहे. नाही. हालेलुया. मी तुलाच देणार. हालेलुया. आपल्या आयुष्यामध्ये अनेक गोष्ट आपल्याला अशक्य आहे, होणारच नाही, जमणारच नाही असं वाटणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. जगातील सर्व डॉक्टर लोकांनी जरी तुला बोलले तुला बाळ होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमचा परमेश्वर आपण भरोसा ठेवायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अब्राहमचा परमेश्वर म्हणून एक परमेश्वर आहे. हालेलुया. माणसांच्याकडे उत्तर नाही तर माझ्या परमेश्वराकडे उत्तर आहेच. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. या परमेश्वराने अनंत एकदा त्याला वचन दिले. प्रेज द लॉर्ड. पुढे आपण 22वा अध्यायामध्ये अजून आशीर्वाद पाहत आहे. हालेलुया. तरी 16वा अध्यायामध्ये माणसं डोके लढवलं तर काय होईल या गोष्टीची सूचना आहे. प्रेज द लॉर्ड. अब्राहम प्रत्येक गोष्टीवर बायकोला सांगायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्राहमने सांगितलं बायकोला, बघ परमेश्वराने बोललेला आहे मी तुझा ढाल आहे आणि मी तुला मोठा प्रतिफळ देणार. हालेलुया. बायकोने सांगितलं मग देवाने जर असे बोललेलं आहे तर आपण थोडा डोकं वापरायला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 16वा अध्यायामध्ये माणसांचा लोक लढवण्याचा महापापाचा परिणाम काय आहे आपल्याला दिसून येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. माणसांचा डोकं लढवण्यासाठी नाही, देवाचा बुद्धीच्या खाली शांतपणे टाकण्यासाठी आपल्या बुद्धीचा वापर करायचा. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. साराने सांगितलं आपल्या घरी हागार आहे ना, तुम्ही काम करा, देव परमेश्वर तुला बाळ देणार. ते माझ्यापासून आहे असे काही बोललं नाही ना, हागार करायचा. हे महापाप आहे. आपण देवाचा पराक्रमी हाताखाली शांतपणे थांबायला शिकायचं. कधी कधी रस्त्याच्या कडेला जे लिहून ठेवलेलं आहे ना, अति घाई रस्त्याच्या बाजूला जसं लिहून ठेवलेलं आहे अशी गोष्ट होते. काही नको करू. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जीवन आहे, त्यांनी आपल्याला बोललेलं आहे भिवू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. हालेलुया. मी तुला सहाय करणार. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. साराचे डोकं भयंकर मोठा बोंब
माणसाने गडबड करायला चालू केली तर आहेत त्या समस्यावर अनेक दुसऱ्या समस्या वाढत पायाच्या आत बोटाच्या जवळच्या भागामध्ये वगैरे दुखणे आहे असे कोण आहे का तुमच्यामध्ये? विश्वास ठेवा, पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करेल. तोंडामध्ये पोटाच्या भागामध्ये तोंडामध्ये वगैरे कोणाला तरी वेगवेगळ्या प्रकारचा त्रास होत असेल तर पवित्र आत्मा ते दूर करून देत आहे. पोटामध्ये इन्फेक्शन असलेले लोक आहेत त्यांना पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये काही लोक एकदम निराशमय वातावरणातून जात आहे. आशेला जागा बिलकुल नाही अशा परिस्थितीतून जात आहे. तरी पवित्र आत्मा सांगत आहे, मी सामर्थ्यवान प्रभूच्या कृपा तुम्हाला मिळवून देणार आहे. पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो असे आपण निरंतर केवढाही करायचे. पवित्र आत्म्यावर विश्वास ठेवतो. जेव्हा आपले हात कमजोर होत आहे, तेव्हा आपल्याला कमी पडत आहे, तेव्हा बोलायला पाहिजे, माझ्या परमेश्वराचं सामर्थ्य मला पुरेशी आहे, मला परमेश्वराची शक्ती पुरेशी आहे, माझ्या परमेश्वराचं सामर्थ्य माझ्यासाठी भरपूर आहे. प्रभू सांगत आहे, मी दयावान आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र, पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.